नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत जीन पियाजे यांच्यावर आधारित बोधात्मक विकास उपपत्तीवर आधारित सराव प्रश्न संच। मागील भागात आपण जीन पियाजेबद्दलची माहिती बघितली होती। आज आपण त्यावर आधारित प्रश्नसंच बघणार आहोत। यामध्ये स्पर्धा परीक्षा म्हणजे टी टेट, सेटेट, DLED, BEd आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे प्रश्न समाविष्ट केले आहेत। तर जीन पियाजे बोधात्मक विकास उपपत्ती प्रश्नसंच विभाग 1 आहे। बहुपर्यायी प्रश्न म्हणजे MPSC प्रश्न आहे पहिला। जीन पियाजे यांच्या मते बालकांना लहान शास्त्रज्ञ लिटिल सायंटिस्ट का म्हटले जाते? कारण ते प्रयोगशाळेत काम करतात, कारण ते सभोवतालच्या जगाशी संवाद साधून स्वतःचे ज्ञान स्वतः निर्माण करतात, कारण ते विज्ञान विषयात जास्त अभ्यास करतात, कारण ते फक्त शिक्षकांचे असतात। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, कारण ते सभोवतालच्या जगाशी संवाद साधून स्वतःचे ज्ञान स्वतः निर्माण करतात। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, वस्तुस्थायित्व म्हणजे ऑब्जेक्ट परमॅनेन्स हा गुणधर्म पियाजे यांच्या कोणत्या टप्प्यात विकसित होतो? पर्याय आहे पूर्वकार्यात्मक अवस्था, मूर्तिकार्यात्मक अवस्था, संवेदीकारक अवस्था आणि डी आहे अमूर्त कार्यात्मक अवस्था। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, संवेदीकारक अवस्थेमध्ये बालकाची वस्तुस्थायित्व हा गुणधर्म पियाजे या टप्प्यामध्ये विकसित होतो। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, एखाद्या निर्जीव वस्तूमध्ये जीव आहे असे मानण्याचा बालकाचा पुनरावृत्तीला काय म्हणतात? पर्याय अहमकेंद्रितता, जीववाद, समायोजन, वर्गीकरण। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, जीववाद म्हणजे ॲनिमिझम। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, उंच अरुंद पेल्यातील पाणी रुंद भांड्यात ओतल्यावर पाण्याची पातळी कमी दिसते, पण दोन्हीत पाणी समानच आहे हे समजण्याची क्षमता कोणत्या टप्प्यात येते? तर पर्याय आहे संवेदीकारक अवस्था, पूर्वकार्यात्मक अवस्था, मूर्तिकार्यात्मक अवस्था, अमूर्तकार्यात्मक अवस्था। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, मूर्तिकार्यात्मक अवस्था म्हणजे कॉन्क्रीट कोऑपरेशनल स्टेज। त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, नवीन अनुभवानुसार बालकांनी आपल्या जुन्या संकल्पनेत किंवा मानसिक रचनेत बदल करणे म्हणजे काय? तर पर्याय आहे आत्मसत्करण म्हणजे एसेलिझम, समायोजन एकॉमोडेशन, संतुलन इक्विलिब्रेशन, डी सिग्मा। त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, समायोजन। विभाग 2 मध्ये एका वाक्यात उत्तरे द्या। तर सिग्मा म्हणजे काय? तर सिग्मा म्हणजे मानवी जीवनातील माहितीच्या सरेचे, संकल्पनाचे किंवा अनुभवाचे लहान मानसिक घटक म्हणजे सिग्मा होय। त्यानंतर प्रश्न 7, अमूर्त कार्यात्मक अवस्थेत म्हणजे फॉर्मल ऑपरेशन स्टेज कोणत्या वयात आहे? उत्तर आहे 11 वर्षे व त्यापुढील काळ म्हणजे प्रौढावस्थापर्यंत। प्रश्न 8, आत्मसत्करण म्हणजे काय? तर उत्तर आहे नवीन अनुभव किंवा माहिती मिळाल्यास ती माहिती आधीपासून असलेल्या जुन्या सिग्माच्या जशीच्या तशी बसविणे किंवा समाविष्ट करणे म्हणजे आत्मकारण होय। त्यानंतर प्रश्न विभाग 3 आहे संकल्पना स्पष्ट करा आणि स्पष्टीकरणात्मक प्रश्न आहे आत्मसत्करण आणि समायोजनातील फरक स्पष्ट करा। आत्मसत्करण म्हणजे असलेले नवीन अनुभव जुन्या माहिती बदल न करता सामावून घेणे। उदाहरणार्थ 4 पाय असलेला कोणताही प्राणी मुलगा कुत्रा समजतो। समायोजन म्हणजे एकॉमोडेशन, नवीन अनुभवाद्वारे जुन्या माहितीत किंवा संकल्पनेत आवश्यक बदल करणे। उदाहरणार्थ मांजर पाहिल्यावर ती कुत्रा नसून वेगळा प्राणी आहे हे ओळखून मानसिक संरचनेत बदल करणे। आणि 10 आहे पियाजे यांच्या बोधात्मक विकास उपपत्तीतील शिक्षणातील महत्त्व स्पष्ट करा। तर स्पष्ट महत्त्व आहे पहिलं, शिक्षकांनी मुलांच्या वयानुसार आणि मानसिक टप्प्यानुसार अभ्यासाची मांडणी करावी। घोकंपट्टीपेक्षा कृतीतून शिक्षण म्हणजे लर्निंग बाय डुईंग आणि प्रत्यक्ष अनुभवावर भर द्यावा। लहान मुलांसाठी शैक्षणिक साधने, चित्र व खेळांचा वापर करावा। तर ही होती जीन पियाजेबद्दलची आधारित प्रश्न आणि उत्तरे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।